नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वाकड्या तिकड्या प्लॉटचं किंवा स्लॅबचं स्क्वेअर फूट म्हणजे क्षेत्रफळ कसे काढायचे या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। मित्रांनो, समजा एखादा प्लॉट आहे किंवा स्लॅब आहे आणि त्या स्लॅबचं किंवा प्लॉटचं चारही बाजूचं माप वेगवेगळं आहे। समजा एका बाजूचं माप 10 फूट असेल, दुसऱ्या बाजूचं माप 12 फूट असेल, तिसऱ्या बाजूचं माप 14 फूट असेल, चौथ्या बाजूचं माप 16 फूट असेल। म्हणजे चारही बाजूचं माप जर वेगवेगळं असेल तर क्षेत्रफळ कसे काढायचे, स्क्वेअर फूट कसे काढायचे या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। चला तर मग वेळ न घालवता सर्व माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला डायरेक्टली नोटबुकवरती तुम्हाला व्यवस्थित सांगतो। मित्रांनो, उदाहरणासाठी अशा प्रकारे प्लॉट असेल किंवा स्लॅब असेल किंवा बांधकाम जरी असेल तरी सुद्धा तुम्ही स्क्वेअर फूट म्हणजे क्षेत्रफळ काढू शकणार आहेत। मी उदाहरणासाठी समजा अशा प्रकारे एक प्लॉट आहे, या प्लॉटचं चारही बाजूचं माप वेगवेगळं आहे। या बाजूचं माप किती आहे? 20 फूट आहे। या बाजूचं माप 21.5 फूट आहे। या बाजूचं माप 22.5 फूट आहे आणि या बाजूचं माप 15 फूट आहे। म्हणजे टोटली चारही बाजूचं माप वेगवेगळं आहे। आणि तुम्हाला एक उदाहरणासाठी येथे ए बी सी आणि डी दाखवलेलं आहे। हे गणित करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित लक्षात येण्यासाठी डी पासून ते बी पर्यंत टोटल 25 फूट अंतर आहे। आपल्याला अशा प्रकारे जर प्लॉट असेल तर आपल्याला हा जो कोन दिसत आहे ए बी आणि डी, या कोनचं सुरुवातीला स्क्वेअर फूट काढावे लागणार आहे। त्यानंतर बी डी सीचा जो कोन आहे याचा आपल्याला स्क्वेअर फूट काढावे लागणार आहे आणि त्यानंतर या दोन्ही कोनांची जेवढं स्क्वेअर फूट आलेलं आहे त्याचं बेरीज करावी लागणार आहे। बेरीज केल्यानंतर टोटली ए बी सी डी हा जो एक दिसत आहे तुम्हाला स्क्वेअर दिसत आहे पण माप वेगवेगळे आहे, याचं आपल्याला टोटली स्क्वेअर फूट मिळणार आहे। समजले मित्रांनो? माप तुम्हाला वेगवेगळी चारी बाजूचं या 15 फुटाच्या ठिकाणी किती जरी माप असेल म्हणजे चारी बाजूचं जरी वेगवेगळं माप असेल तरी सुद्धा तुम्ही स्क्वेअर फूट म्हणजे क्षेत्रफळ काढू शकणार आहेत। ए बी डीचे स्क्वेअर फूट काढूया। ए बी डीचे सुरुवातीला हा जो एक कोन दिसत आहे या कोनचं स्क्वेअर फूट काढूया। जिथे माप दाखवलेले आहेत 15 फुटाचं एक माप आहे, त्यानंतर 20 फुटाचं एक माप आहे, 25 फुटाचं एक माप आहे। हा जो कोन आहे यांची बेरीज करायची आहे। सुरुवातीला जे 15 आहेत ते टाका, 20 आहेत ते टाका, 25 आहेत ते टाका, या तिन्हींची बेरीज करा। तिन्हींची बेरीज केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 60 येणार आहे। या 60ला तुम्हाला 2 न भाग लावायचा आहे। 2 न भाग लावल्यानंतर उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 30 उत्तर येणार आहे। पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे? एक वर्गमूळचं चिन्ह टाका, टाकल्यानंतर 30 जे उत्तर आलेलं ते इथे टाका। पुन्हा या 30 मधून काय करायचं आहे? जे 15 आपण इथे टाकलेलं आहे ते वजा करायचे आहे। 30 मधून 15 वजा करायचे आहेत, उत्तर किती येणार आहे? 15 येणार आहे। पुन्हा या 30 मधून 20 वजा करायचे आहेत, उत्तर किती येणार आहे? 10 येणार आहे। पुन्हा या 30 मधून 25 वजा करायचे आहेत, उत्तर किती येणार आहे? 5 येणार आहे। अशा प्रकारे तुम्ही ब्रॅकेटमध्ये सर्व माहिती टाकू शकता। त्यानंतर पुन्हा जे 30 आहे तिथं हायशे टाका, त्यानंतर जे 15 आहे ते टाका, 10 आहे ते टाका, 5 आहे ते टाका। म्हणजे तुम्हाला या चारीचा गुणाकार करायचा आहे। चारीचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 22,500 येणार आहे। आता 22,500चा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे। 22,500चं जर वर्गमूळ काढलं तर उत्तर किती येणार आहे? 150 येणार आहे। म्हणजे ए बी डी जे हा कोन आहे इथे दाखवलेला आहे ए बी डी या कोनचं स्क्वेअर फूट किती आलेलं आहे? 150 स्क्वेअर फूट आलेला आहे। 22,500चं तुम्हाला वर्गमूळ काढायचं जमत नसेल तर डायरेक्टली गुगलला वरती जाऊन तुम्ही सर्च करू शकता 22,500चं वर्गमूळ काय, तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल 150 स्क्वेअर फूट। समजलं मित्रांनो? म्हणजे ए बी डीचं या कोनचं स्क्वेअर फूट किती आलेलं आहे? 150 स्क्वेअर फूट आलेला आहे। आता पुन्हा बी डी सीचे स्क्वेअर फूट काढूया। म्हणजे हा जो कोन दिसत आहे बी डी सीचं स्क्वेअर फूट काढूया। आता पुन्हा तसंच आपल्याला करायचं आहे। पुन्हा जे माप दिलेले आहेत किती आहे माप? टोटली हे 25 आहे, 21.5 फूट आहे, 22.5 फूट आहे। यांची बेरीज करायची आहे। या तिन्हींची बेरीज करायची आहे। उत्तर किती येणार आहे? 69 उत्तर येणार आहे। या 69ला पुन्हा 2 न भाग लावा, उत्तर किती येणार आहे? 34.5 येणार आहे। पुन्हा वर्गमूळचं एक चिन्ह टाका, पुन्हा 34.5 आहे ते इथे टाका। पुन्हा 34.5 मधून
25 वजा करा, उत्तर किती येणार आहे? 9.5 येणार आहे. पुन्हा 34.5 मधून 22.5 वजा करा, उत्तर किती येणार आहे? 12 येणार आहे. पुन्हा 34.5 मधून 21.5 वजा करा, उत्तर किती येणार आहे? 13 येणार आहे. सिंपल. पुन्हा हा असंच इथे टाका, जे उत्तर आलेले आहेत यांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 34.5 गुणिले 9.5 गुणिले 12 गुणिले 13 या चारीचा गुणाकार करा. या चारीचा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? 51,129. पुन्हा हे 51,129 वर्गमूळ काढायचं आहे. पुन्हा गुगलवरती जाऊन विचारा 51,129 वर्गमूळ काय, तर तुम्हाला डायरेक्टली उत्तर मिळून जाईल 226. म्हणजे मित्रांनो BDC आहे, हा जो दिसत आहे तुम्हाला BDCचं स्क्वेअर फूट किती आलेला आहे? BDCचं स्क्वेअर फूट 226 स्क्वेअर फूट आलेला आहे. समजले? आता काय करायचं आहे आपल्याला? सुरुवातीला आपण जो काढला ABDचं स्क्वेअर फूट किती आलं? 150 आलं, 150 आलं. त्यानंतर पुन्हा बेरीज करायचं आहे. पुन्हा आता जो स्क्वेअर फूट काढला आपण BDCचं 226, या दोन्हींची बेरीज करायची आहे. दोन्हीची बेरीज केल्यानंतर टोटली हा जो स्क्वेअर दिसत आहे, म्हणजे हा जो प्लॉट असेल किंवा स्लॅब असेल, याचं डायरेक्टली आपल्याला करेक्ट स्क्वेअर फूट मिळणार आहे. या दोन्हींची जर बेरीज केली तर उत्तर किती आहे? 376 स्क्वेअर फूट. म्हणजे मित्रांनो टोटली आपल्याला म्हणजे या प्लॉटचं किंवा स्लॅबचं स्क्वेअर फूट किती आलेलं आहे? 376 स्क्वेअर फूट. समजले का मित्रांनो? अशा प्रकारे तुम्ही प्लॉटचं माप वेगवेगळं असेल तरी सुद्धा या पद्धतीने स्क्वेअर फूट म्हणजे क्षेत्रफळ काढू शकणार आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका. धन्यवाद.